श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सेवेसाठी साधन सामुग्रीची नव्हे तर हृदयाची आवश्यकता असते. सेवेचा अर्थ आहे दुसऱ्याचे हित कल्याण हो आणि प्रसन्नता वाढो. सेवा केल्याने वर्तमानात प्रसन्नता वाढते आणि परिणामात कल्याण होते. दुसऱ्याचे दुःख पाहून आपण हृदयातून दुःखी होणे आणि दुसऱ्याचे सुख पाहून आपण हृदयातून सुखी होणे, हृदयातून प्रसन्न आनंदी होणे ही फार मोठी सेवा आहे. धन, बल, बुद्धी, योग्यता यांच्या साहाय्याने सेवा केल्याने अहंकार वाढतो. ज्याची आपण सेवा करतो त्यांच्यावर आपण उपकार करीत आहोत अशी भावना निर्माण होते. आपण ज्यांची सेवा केली ती व्यक्ती आपल्या विरोधात गेल्यास आपण त्यांची निंदा करतो. आपण एवढी मदत केली तरी तो आम्हाला विरोध करतो. आपल्याकडील ज्ञानाच्या आधारे सेवा केली आणि दुसऱ्यांनीही तीच सेवा केली तर ईर्ष्या निर्माण होते. आपण व्याख्यान दिले, दुसऱ्याने आपल्यापेक्षा चांगले व्याख्यान दिले तर ईर्ष्या निर्माण होते. आम्ही सेवेचे जे काम करतो तेच दुसऱ्याने केले असता ईर्ष्या, द्वेष निर्माण होतो. आम्ही सेवा नाही तर सेवेचा बहाणा करीत असतो. कोणत्याही प्रकारे सेवा केली असता त्याची सेवा पाहून आपण प्रसन्न होणे, त्याने केलेल्या सेवेशी सहमत होणे ही एक खूप मोठी सेवा आहे. दुसऱ्याने सेवा केली असता आम्हास वाईट वाटण्याचे कारण असते ते म्हणजे त्यांचा नावलौकिक वाढला, आपला नावलौकिक नाही वाढला. चेहऱ्यावर सेवेचे पांघरून घेऊन अंतरंगात द्वेष असणे खूप महाभयंकर असते. हे प्रत्यक्ष द्वेष करणे जेवढे भयंकर नाही त्याहीपेक्षा भयंकर अंतरंगातील द्वेष असतो. खऱ्या सेवेचा भाव असेल तर आपण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. जो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी असेल तो आपले सुख दुसऱ्याला देईल. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणाऱ्यास स्वतःच्या दुःखात दुःखी व्हावे लागत नाही आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणाऱ्यास स्वतःच्या सुखासाठी भोग आणि संग्रह करण्याची गरज पडत नाही. आपणास प्राप्त साधन संपत्ती आपली मानून सेवेसाठी वापरली तर अभिमान वाढतो. म्हणून सेवेसाठी धन, सामर्थ्य, बल, बुद्धी यापेक्षा हृदयाची आवश्यकता जास्त असते. आजारी व्यक्तींची सेवा, आजारी व्यक्तीसुद्धा सेवेसाठी पात्र असतात. आजारी व्यक्ती जात, कुळ, शीळ, मित्र, शत्रू या समस्त संबंधांपलीकडे असतात. उचित औषधी, उचित पथ्ये पालन करीत निष्ठेने, निस्वार्थ भावनेने केलेली आजारी व्यक्तीची सेवा चित्तास पूर्ण आनंद देत असते. ज्या आनंदाची तुलना अखिल ब्रह्मांडाच्या साम्राज्य सुखाबरोबरही होऊ शकत नाही. आजारी कधीही ना छोटा असतो ना मोठा, ना गरीब असतो ना श्रीमंत, तो केवळ एक रोगीच असतो. म्हणून आपल्या मनाला चांगले वाटते असे कार्य न करता जे आजारी व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी उचित असेल असेच कार्य करावे. सेवा तत्व, सेवक, सेव्य आणि सेवा यातील भेद जेव्हा संपतो तेव्हा तत्वांची प्राप्ती होते. कर्मांच्या इष्टेने पाहिले तर सेवेकरांच्या सेवा या साधनाने उद्धार होतो. उपासनेच्या दृष्टीने पाहिले तर सेवकाची तत्परता, तल्लीनता, तन्मयता महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे सेवक हा सेवक रूप न राहता सेवाच होऊन जातो. ज्ञान दृष्टीने पाहिले तर सेव्य परमात्मा आणि सेवक जीव यातील भेद संपूर्ण जातो तेव्हा सेवा पूर्ण होते. म्हणजे सेवा ही साधन न राहता साध्य होऊन जाते. जसं एखादं वाहन, मोटार किंवा कार आहे. वाहनात बसून आपण यात्रा करीत आहोत. वाहन आहे साधन तर यात्रा करणे ही आहे साधना. यात्रा पूर्ण झाली की आपण वाहनातून उतरतो म्हणजे साधन सुटते. त्याचप्रमाणे सेवक परमात्म्याशी एकरूप झाला तर सेवक हा सेवा तत्व होऊन जातो. काही प्राप्त करण्यासाठी जे काही केले जाते त्यास सेवा म्हटले जात नाही. मनात इच्छा ठेवून केलेले कर्म कधीही सेवा करत नाही. इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वांना परमात्म्यात विलीन करणे ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. श्रीमद भागवत
ग्रंथात धर्माचे 30 लक्षण सांगितले आहेत. त्यातील 16वे लक्षण आहे सेवा. सेवा करणारा कुठलीही इच्छा ठेवत नाही आणि काही घेतही नाही. सेवा केल्यानंतर भगवंताकडे काहीही मागण्याची गरज पडत नाही. सेवकाने मर्यादेत राहणे आवश्यक आहे. महत्त्वाची मर्यादा ही आहे, सेवकाने सेवेप्रती निष्काम भाव ठेवावा आणि सेवा निरंतर करीत राहावी. सेवा केल्याचा अहंकार होऊ नये. जो अहंकार करतो तो मूर्ख समजला जातो. भगवंताची सेवा विनम्रतेने आणि निष्काम भावनेने करावी. आपल्याला सेवेची संधी मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.